पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिपदाच्या जागा भरल्यात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेत धनंजय मुंडेंना संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे तानाजी सावंतांसाठी कुठल्या मंत्र्याला नारळ देणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। यामध्ये कोकणातील शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचे नाव पुढे आले असून ते डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जातं। एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं होतं। त्यांनी बंद दाराआड सावंतांशी चर्चा देखील केली। मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे आले असता त्यांच्यासोबत तानाजी सावंत हे देखील आले होते। त्यामुळे सावंत यांची लवकरच मंत्रिमंडळात एंट्री होईल असं बोललं जातंय। तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी देण्याच्या चर्चा सुरू असताना शिवसेनेचे 2 मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत। त्यापैकी एकाचा राजीनामा घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र शिवसेनेकडे अधिकृतरित्या यावर अजूनही कोणतंही भाष्य झालेलं नाही। त्या 2 मंत्र्यांमध्ये संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचा समावेश असल्याचं बोललं जातंय। संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जातात। भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले। मात्र गोगावले यांच्या खात्याची कामगिरी समाधानकारक नसल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे भरत गोगावले हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जातंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।